महागाईच्या निषेधार्थ शिरपुरात ठाकरे गटाचा अनोखा एल्गार. कार्यकर्त्यांनी स्वतः ओढली बैलगाडी. वाढती महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनी शिरपुरात जोरदार आंदोलन छेडले आहे. सरकारच्या निषेधासाठी कार्यकर्त्यांनी एक अनोखा मार्ग अवलंबत बैलांशिवाय बैलगाडी स्वतःच्या खांद्यावर ओढत त्यांनी इंधन दरवाढी विरोधात संताप व्यक्त केला. तर हातगाडीवर गॅस सिलेंडर ठेवून घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक यांना निवेदन देत पेट्रोल, डिझेल व गॅस दर कमी करावेत, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, कृषी पंपांसाठी 10 ते 12 तास वीज पुरवठा करावा, तापी नदीचे पाणी शेतापर्यंत पोहोचवावी आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या. शासनाने या मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख भरत राजपूत, छोटू पाटील, मंगेश पवार, राजू टेलर, सर्जेराव पाटील, गिरीश देसले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिरपूर फर्स्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभाग झाले होते.